दृश्य बघू शकतो, पावसाचं पाणी जमा झालेलं आहे। तिकडे नवी पेठमध्ये देखील पाऊस झालेला आहे। जुने मनसे कार्यालयाजवळ देखील रस्त्यावर पाणीच पाणी आहे। दुसरीकडे जंगली महाराज रोडवर देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पुणे शहरासह उपनगरात जोरदार पाऊस झालाय। सलग चौथ्या दिवशी पाऊस झालेला आहे। पावसाच्या दमदार हजेरीमुळे अनेक भागात मात्र बत्तीगुल झालेली आहे। अंधाराचं साम्राज्य आहे। कोथरूड, मॉडेल कॉलनी, वडगाव, धायरी आणि इतर भागात देखील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले। पुणे शहरात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची बॅटिंग पाहायला मिळालेली आहे। पुणे शहरासह उपनगरात पाऊस झालेला आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अलका टॉकीज परिसर असेल किंवा इतर जो भाग असेल तिथे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी पाण्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे। आपण हे दृश्य बघतोय, अलका टॉकीज परिसरातले दृश्य आहेत। काही ठिकाणी नवी पेठपर्यंत देखील जुनं मनसे कार्यालयाजवळ पाणी साचलं होतं। जंगली महाराज रोडवर देखील पाणी साचलं होतं। पावसाच्या दमदार हजेरीमुळे मात्र अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। पावसामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। वाहनधारकांची देखील मोठी अडचण झालेली आहे। आपण बघतोय सलग चौथ्या दिवशी पुण्यात अवकाळीनं तुफान बॅटिंग केली आहे। शहरासह उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे। या पावसामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। आपण बघतोय पुण्यातील ही दृश्य आहेत। सलग चौथ्या दिवशी पाऊस झालेला आहे। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे। अनेकांना रेनकोट घालून छत्री घेऊन घराबाहेर पडावं लागलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्यासोबत आहेत। सागर, आपण बघतोय सलग चौथा दिवशी पावसाचा काय पुण्यामधलं जनजीवन विस्कळीत झालंय का? नक्की गेले 2 दिवस पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे। आता जर आपण पाहिलं तर बीटी कवडे रोड असेल, सोलापूर रोडवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती तिचा सामना पुणेकरांना करावा लागतोय। अलका चौकात पाणी जमा झालेलं आहे। त्याचबरोबर मनसेचं जुनं कार्यालय होतं नवी पेठ परिसरात, त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे। डेक्कन परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागतोय। त्यामुळं गेल्या 2 दिवसाच्या पावसाने पुणेकरांचे काय हाल झालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आज दुपारीही 6च्या सुमारास मोठा पाऊस जो आहे तो झालेला आहे। अनेक ठिकाणी लाईट जी आहे ती गेलेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी झाडं पडल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण जे पाहतोय ते बीटी कवडे रोडवरचे हे सगळे दृश्य आहेत। मुंडवा रोडला जाणारा हा सगळा रोड आहे आणि त्यावरची वाहतूक कोंडी मोठ्या एक आपण जर पाहिलं तर 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतं। पुढे आता पावसाळा लवकरच येणार आहे, मात्र आपण एवढं तुंबलेलं पाणी पाहतो रस्त्यावर, त्यामुळे आता नाले सफाईची देखील पोलखोल या पावसामुळे झालेली आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय पुणे शहरासह उपनगरात मोठा पाऊस झालेला आहे, मात्र हे पुणे शहरातील दृश्य आहे की किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे रस्त्यावर।